आता या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत की लिपिकला आतापर्यंत किती फॉर्म आले, शिपाईला किती आले आणि चालकला किती आले. याचे तर तुम्हाला डिटेलमध्ये सगळं याचं उत्तर तुमच्या मनामध्ये जी शंका चालू आहे त्याचं तुम्हाला उत्तर भेटून जाईल. पण याचं उत्तर आतापर्यंत कुठंच यूट्यूबवर तुम्हाला भेटणार नाही की सर्वात जास्त कुठं आले. ठीक आहे, पहिल्यांदाच तुम्हाला सांगून टाकतो की याचं उत्तर कुठंच भेटणार नाही की नेमकं मुंबईला जास्त आले की नागपूरला जास्त आले की औरंगाबादला जास्त आले. हे कुठंच कुणीच सांगू शकत नाही. कारण होतंय काय मित्रांनो, लिपिकला जर तुम्ही या ठिकाणी समजा मुंबईला फॉर्म भरला, लिपिकला जर मुंबईला फॉर्म भरला, तर समजा पहिल्यांदा फॉर्म भरणाऱ्याचा त्याचा 1 नंबर येतोय. लगेचच दुसरा विद्यार्थी समजा नागपूरमधून फॉर्म भरतो, त्याचा नंबर 2 येतोय. ओके, सिरियल नंबर 2 येतोय. आणि त्यानंतर समजा एखादा दुसरीकडे औरंगाबाद खंडपीठातून भरत असेल तर त्याचा नंबर किती येतोय मित्रांनो, 3 नंबर येतोय, लक्षात ठेवा. परत लगेच दुसरा कोणी त्याचा झाला की लगेच दुसरा जर कोणी भरला तर त्याचा 4 नंबर येतोय, ह्याचा लगेचच या ठिकाणी 5 नंबर येतोय. म्हणजे जसं फॉर्म भरल तसं काय होतं, या ठिकाणी नंबरिंग काउंट होतंय. त्यामुळं आतापर्यंत आपण कुणीच अंदाज लावू शकत नाही, त्रस्त व्यक्ती, की नेमकं या तिन्हीपैकी कुठं जास्त फॉर्म आले. ओके, आपण एवढा या ठिकाणी अंदाज सांगू शकतो, याचा नंबर आपण सांगू शकतो की नक्की यामध्ये फॉर्म कुठे जास्त आले, म्हणजे म्हणजे फॉर्म किती आले हे सांगू शकतो. ठीक आहे, लिपिकला किती आले, शिपाईला किती आले, चालकला किती आले. आणि महत्त्वाचं म्हणजे याची डेट वाढण्याची पण दाट शक्यता आहे मित्रांनो, कारण विद्यार्थ्यांना इतके सारे प्रॉब्लेम येत आहेत. फॉर्म भरायला भरपूर मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्ट्रगल करावं लागतं शेवटी. म्हणून मी सांगत असतो की बाबांनो, जाहिरात आल्या तुम्ही फॉर्म भरत जावा. ओके, सगळं काय होतंय पण पेमेंटच विद्यार्थ्यांचं होत नाही. तर मे बी मला वाटते त्याची लास्ट डेट 5 जानेवारी जी आहे ती वाढू शकते. तशी डेट वाढेल, मी आपल्या टेलिग्रामला तुम्हाला कळवेल. ठीक आहे, तर बघा लिपिकसाठी जर आपण बघितलं तर लिपिकसाठी आत्ता मला जो विद्यार्थ्यांचा आकडा समजलेला आहे, तर त्यानुसार लिपिकचा जो आकडा आहे तो मित्रांनो 76,000चा आकडा काय झालेला आहे, पार झालेला आहे. ठीक आहे, लिपिकसाठी 76,000चा आकडा पार झालेला आहे. आणि शेवटी जर आपण बघितलं तर किती जाऊ शकतात अर्ज लास्टपर्यंत, तर लिपिकचे अर्ज या ठिकाणी 90,000 पार होऊ शकतात फायनलपर्यंत. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. शिपाईसाठी जर आपण बघितलं तर सध्याचा जो मला आकडा समजलेला आहे तो 84,000 या ठिकाणी आकडा पार झालेला आहे. सर याचे किती जाऊ शकतात असं जर तुम्हाला विचारलं तर 1,00,000 क्रॉस होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. 1,00,000चा आकडा क्रॉस होऊ शकतो शिपाई भरतीसाठी. सर चालकला आतापर्यंत किती आलेले आहेत असा जर तुमच्या मनामध्ये डाऊट आला तर चालकसाठी मित्रांनो 11,000चा आकडा क्रॉस झालेला आहे. 11,000चा आकडा काय झाला, क्रॉस झालाय. चालकला कितीपर्यंत जाऊ शकतात तर 15,000 क्रॉस होऊ शकतं चालक भरतीसाठी. तर हे आपण या ठिकाणी आतापर्यंत जे विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत, मला मिळालेली जी माहिती आहे विद्यार्थ्यांकडून, तर हे आतापर्यंत डाटा मिळालेला. आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा आकडा किती होता, आता सध्या लेटेस्ट कोणी फॉर्म भरला असेल तर त्याचा आकडा किती आहे ते कमेंट बॉक्समध्ये काय करायचं तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. आकडा किती बी जाऊ द्या मित्रांनो, अभ्यास करणारी जी जनता असते, अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात ते तुलनेने खूप कमी असतात. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी काय करणार की सर माझा रिझल्ट आला, या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवणार रिझल्ट लागल्यानंतर. हे मला विश्वास आहे तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत आहात, डेली मी तुम्हाला ऑब्झर्व करतो आहे. आणि तुम्हाला वाटतं की सर मला क्वालिटी कंटेंट शेवटच्या दिवसामध्ये पाहिजे, जेणेकरून ज्या पद्धतीने शीतलने आपल्याला सांगितलं की सर माझं या ठिकाणी काय झालं, सिलेक्शन झालं. ओके, या पद्धतीने तुम्ही सुद्धा स्क्रीनशॉट पाठवणार आणि सांगणार की सर तुमच्या नोट्समुळे भरपूर मदत झाली आणि नागपूरमधून या ठिकाणी माझं काय झालं, रिटर्न क्लिअर झालं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने स्क्रीनशॉट पाठवू शकता मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता प्रिया सुद्धा याचं पिऊनमधून यांचं सिलेक्शन झालं अहमदनगर या ठिकाणी जिल्हा न्यायालयामध्ये. आणि इथंच आपण बघू शकता की सर मला खूप मदत झाली आपल्या एक्झाम वडीची. त्यानंतर या ठिकाणी असे भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी की सर माझं या ठिकाणी काय लिपिकमध्ये नाव आलं जिल्हा न्यायालयामध्ये. असे भरपूर सारे विद्यार्थी जसे की सर नागपूरमधून या ठिकाणी काय झालं, माझं सिलेक्शन झालं. ओके, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने सर मी तुमच्या मुळे या ठिकाणी नोट्समुळे पास झालो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पद्धतीने जर या ठिकाणी तुम्हाला वाटतं की सर मला सुद्धा काय करायचं आहे, आपलं कंटेंट वापरायचं आहे, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कुठंही कन्फ्यूज न होता, कुठलंही या ठिकाणी एक्स्ट्रा मटेरियल न वापरता सिलेक्शन व्हावं. आणि तुम्ही सुद्धा सांगणार की सर माझं लिस्टमध्ये नाव आलं आणि आपण दिलेल्या नोट्समधूनच सगळं आलं. हे मी बोलत नाही तर पाठीमागचे जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत तर त्यांचं हे मित्रांनो या ठिकाणी शब्द आहेत. आपल्या सर्वांसाठी 240ची ऑफर अजूनही कंटिन्यू ठेवलेली आहे मित्रांनो. यामध्ये सगळं काय आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज पडणार नाही. प्रश्नपत्रिका आतापर्यंत 200पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मित्रांनो. आपण नोट्स तुम्हाला एकदम सब्जेक्ट वाईज सगळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत. व्हिडिओ लेक्चर तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. फक्त 240 72 48 93 0176 या नंबरला काय करायचं मित्रांनो, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं. हे सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातं. तुम्हाला याबद्दल अजून काही विचारायचं असेल तर हा नंबर आहे मित्रांनो, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल देखील करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, म्हणजे वेगवेगळे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.